अण्णाला फोन करायला लागते लग्नात काय बघते का नाही बघत. हॅलो हॅलो अण्णा, बोल अप्पा. अरे ते काय झालं लग्नाला का? तू लग्न करून बसलाय, माझं लग्न नाही झालं अजून, वय वाढत चाललंय. वय वाढायचं काय म्हणलं, तुझ्या मिशान दाढीन केसन सगळीच पांढरे झाले ते. आता ह्याच्यामुळे मी ही लोड घ्यायचा कमी केलाय बघ ह्या लग्नामुळे. काय लग्न व्हाय दिसत नाही, तरी बी तू म्हणला होता बघूया बघूया इकडं तिकडं, म्हणून मी म्हणतो विचारतोय तुला. बघ की असलं तर एखाद्या लग्नात पाया पडतो तुझ्याला. पाया बिया पडू नको, पण सकाळी विषय चालू होता. हा एक माझ्या चुलत मामाची पोरगी, हा, पण त्या पुरीच्या आटाटेले आहे तर. अरे तुझ्या पाया पडतो, काय अटी असायची असू दे मला सांग. तुला मी पूर्ण करणार नाही असं माणूस आहे का मी? काय बी अटी असू दे पूर्ण करतो. बघ बर का, हा, बघ हो 100% करणार. विचार कर. होय होय 100% करणार अटी. बर, पहिली आठ आहे तिची अशी आहे की ती रानात जाणार नाही. रानात आता मुली कुठं जाते? चालतंय की आपल्याला, काय करायचं? मी आणतोय करून खालतोय, त्याला काय अडचण नाही. बघ बर का. हो पूर्ण कर, 100% पूर्ण करणार. एकदा सुद्धा रानात देणार नाही. बरं बरं, दुसरी आठ आहे की ती घरातली कामं बिमं काय नाही करणार. घरातली काम म्हणजे भांडी धुणं पाणी झाडणं बिणं आपलं घरातल्या घरात बसून बाबा. पण ते झाडू भांडी हे सगळं आता मी घरात राहायचं, आता काम बी मी बाहेर करायचो आणि घरात बी मी राहायचो. बरं ठीक आहे, चल पुढची आठवण ती करू, काय तर ऍडजस्ट करू. झाड बांधून मी करतोय, मला आता सवय आहे. बरोबर. नोकरी करणार आहे ती, हा, नोकरी करणार आहे. आणि तिसरी आठवण ती नोकरी करणार. हा, बर, नोकरी केली ती पैसे आईवडिला देणार का आपल्या घरासाठी घेणार? मला सांगा. आता ती निम्म घर करेल, तिचं तिचं ती बघल. बर, त्याचा आता तुला खेळायला लागेल, रिस्क घ्यायला लागेल त्या बाबतीत. आता कसं आहे अण्णा, तुला सांगतो बघ. हा पैसे घरी आणून दिलं तर मी हे बघ हा झाडू करीन, भांडी घासीन, कपडे धुईन, पोछा मारीन, जे बी काय असेल ते सगळं करायला तयार आहे. बर. पण विषय असा आहे की जर ती काम नाही करणार म्हटलं घरातलं, हा आणि मी राहणार जायचं म्हटलं अडचण आहे. नोकरी करून पगार आणून देत असल्यावर करायला काय अडचण आहे मग? बर, आणि ती शहरातच राहायचं म्हणत्या. शहरात राहावं की शहरात राहायला गेल्यावर तर मग विषय नाही, कोणतीच ओळखणार आहे, आबरू जातेच कोणाची, मग काय अडचण नाही. एका पायावर उभा मी उगाच. हा बर, अजून अटी कुठं संपल्या त्या तुझ्या एका पायावर उभा राहिला तर? हे बघ, हा, चौथी आठ अशी आहे, बर, 50 तोळ सोनं दी हा. आणि पोरगी काय रानात येणार नाही. अरे बाबा, 50 तोळं सोनं तुला त्या पोरलं दिलं तर त्या सोन्याचा रेट आजच्या मितीला बाजार मार्केटमध्ये 2.5 कोटी रुपये आहे. हा आणि 50 तोळं सोनं तिला दिल्यावर रानकुट माझं काही मिठ्यात राहते. आता रानात जायचा संबंध येतोय कुठं? ती जाय तिकडे नोकरी करून तिकडे येतोय मी. चालतंय. आणि अजून एका एक पायावर उभा आहे, असा एका पायावर. आहे काय की एका पायावर तू उभा असशील, पण तिच्या अटी कुठं संपल्या त्या अजून? अजून कसली आठ आहे? पुढची आठ आहे अजून? हा आहे की. हा, सांग मग. तिची अट अशी आहे की ती लग्न झाल्यावर साडी बिडी काय घालणार नाही. ती घालणार आहे वेस्टर्न कपडे, टॉप जीन्स, वन पीस तसलं. बर, मग बघ आता. आता मला सांग की ना बघ, धुणीभांडी करणार नाही, झाडलोट करणार नाही, फरशी पुसणार नाही, हा काय लग्नात येणार नाही, घराला आणत येणार नाही, कुणाच्या कार्यक्रमाला जाणार नाही. हा मला बी घेऊन नोकरी करणार आहे, ती पुण्यात जाऊन राहणार आहे, हा सगळं करायचं. मग मला काय अडचण आहे? ही सगळं जर ती करणार असली, नोकरी करणार आहे, पैसे आणून देणार आहे, मग मी साडी घालतो. माझी चेष्टा लावल्या लागा, अक्कल बिक्कल काय आहे का नाही? तर पिटून जाऊ तिकडे लग्न, मला झोळीत नेऊ दे, नाहीतर राहणार पुरू दे. तुला अक्कल आहे का? तुझी केस पांढरे जाईल तोपर्यंत काय ग बसलेला का? मग अरे हे असलेच की तुझ्यासारख्याच असलं एजंट आहे ते की, मित्र म्हणतात आणि एजंटचं काम करतात. तुम्हाला पार्टीला न्यायला पैसे दिले का तेवढं पेले का नसेल आलं का तेवढं म्हणते. आपण तुझं लगीन ठेवत नाही, करतो. आपण तुझं लगीन ठेवत नाही, आता करतो. असंच म्हणत आज 50 वर्ष वय झालं माझं. त्याला मी काय करू आता? तू केलं नाही लवकर. तुम्ही ठेवा अण्णा, तुम्ही ठेवा. तुम्ही लय शहाणं होऊ नका. बघ तू माझं मी लगीन करायला नाही तर जा तू जुळीत. बरं करू नका, ठेवा. बरं ठीक आहे, नंतर करू नको मला कॉल. जावा जावा.